पुढचा प्रश्न आहे की नेट मीटरिंग खूप अवघड आहे. नेट मीटरिंग एकदम सोपं आहे. जे जास्तीचे युनिट्स जनरेट केले जातात, ग्रीडला एक्सपोर्ट होतात आणि तुमच्या संध्याकाळच्या युसेज मध्ये ते ऍडजस्ट केले जातात. त्याचा डायरेक्टली परिणाम हा तुम्हाला तुमच्या बिलामध्ये दिसतो. इट इज व्हेरी सिम्पल. पुढचा गैरसमज आहे की सोलारला खूप मोठी जागा लागते. 1 किलोवॅट सोलारसाठी 80 ते 100 स्क्वेअर फीट एवढीच जागा लागते, परंतु ती जागा ही पूर्णपणे शॅडो फ्री असणं गरजेचं असतं, सावली विरहित असणं गरजेचं असतं. पुढचा गैरसमज आहे शहरामध्ये सोलार उपयोगाचं नाही. शहरामध्ये वास्तविक पाहता विजेचे दर हे जास्त आहेत, त्याच्यामुळे कॉमन एरियासाठी सोलार अतिशय उपयुक्त आहे. सोसायटीतल्या मेंबर्ससाठी जर रूफवरती तेवढी जागा अवेलेबल नसेल तर आज व्हर्च्युअल नेट मीटरिंगचाही ऑप्शन त्यांना उपलब्ध आहे. पुढचा गैरसमज आहे की सोलार पॅनल्स हे दररोज साफ करावे लागतात. 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा सोलार पॅनलची क्लिनिंग सफिशियंट होते. पुढचा गैरसमज आहे की बचत खूप कमी होते. 25 वर्षाचा योग्य मेंटेन्ड असा सोलार प्लांट असेल तर 25 वर्षांमध्ये अगदी 1 किलोवॅटचा सोलार प्लांटही लाखोंची बचत करून देतो आणि मोठे सोलार प्लांट तर खूप जास्त बचत करून देतात. पुढचा गैरसमज असा आहे की सोलार लावला की वीज बिल पूर्णपणे शून्य होईल. वीज बिल हे जवळजवळ 90 ते 95% पर्यंत कमी होतं, परंतु फिक्स चार्जेस हे येत राहतात. पुढचा प्रश्न आहे सोलार लावणं सर्वांना परवडणारं आहे का? इनफॅक्ट सतत वाढणारी विजेची बिलं जर आपण पाहिली तर सोलार न लावणं हे आता कुणालाही परवडण्यासारखं नाहीये. सेंट्रल गव्हर्नमेंटची सोलारवरती सबसिडीही अवेलेबल आहे आणि आता सोलार हे लोनवरती तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुमचा जो मंथली EMI असतो तो तुमच्या करंट इलेक्ट्रिसिटी बिलापेक्षा खूप कमी असतो आणि लोन टेन्युअर संपल्यानंतर तुमची इलेक्ट्रिसिटी कम्प्लिटली फ्री होऊन जाते. पुढचा प्रश्न आहे सोलार पॉवर कट मध्ये काम करत नाही का? हो, ऑन-ग्रिड सिस्टीम मध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव सोलार पॉवर कट मध्ये बंद होतं. मात्र तुमची सिस्टीम जर हायब्रिड असेल तर बॅटरी बॅकअपच्या मदतीने तुमचा पॉवर सप्लाय हा चालू राहतो. पुढचा प्रश्न आहे सोलारमुळे प्रॉपर्टी व्हॅल्यू कमी होते का? नाही, लॉंग टर्म एनर्जी सेव्हिंगमुळे प्रॉपर्टीची व्हॅल्यू ही वाढते, व्हॅल्यू ऍडिशन होतं. पुढचा प्रश्न आहे सोलारमुळे लाइटनिंगची रिस्क वाढते का? प्रॉपर अर्थिंग केली असेल आणि लाइटनिंग अरेस्टर प्रॉपर असेल, सोलारचं जे डिझाईन आहे ते सेफ्टी स्टँडर्ड्स नुसार केलेलं असलं पाहिजे. त्यासाठी तुमची जी सोलार कंपनी आहे ती एक्सपिरियन्स्ड असली पाहिजे आणि टेक्निकली साऊंड असली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे सोलारची पॉवर अनस्टेबल असते का? सोलारमध्ये सोलार इन्व्हर्टर इज सिंक्रोनाइज्ड विथ द ग्रीड, त्याच्यामुळे प्रॉपर फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज हे मिळत राहतं. पुढचा प्रश्न आहे गव्हर्नमेंट अप्रुव्हल खूप कठीण आहेत का? गव्हर्नमेंट अप्रुव्हल्सची प्रोसेस ही खूप स्टँडर्डाइज आहे आणि ट्रान्सपरंट आहे. तुमची जी APC कंपनी आहे ती पूर्णपणे डॉक्युमेंटेशनची आणि अप्रुव्हलची पूर्ण जबाबदारी घेते. पुढचा प्रश्न आहे दरवर्षी जनरेशन कमी कमी होत जातं का? सोलार पॅनलचं काही प्रमाणात डिग्रेडेशन होतं. पहिल्या वर्षी साधारणतः 2% आणि त्याच्या पुढच्या वर्षांमध्ये 0.4 to 0.7% एवढं डिग्रेडेशन होत राहतं. मात्र प्रीमियम मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते 25 वर्ष सोलार पॅनलची परफॉर्मन्स वॉरंटी देतात. पुढचा प्रश्न आहे सोलार पर्यावरणासाठी धोकादायक आहे का? नाही, सोलारमुळे जी वीज तयार होते ती पूर्णपणे कार्बन उत्सर्जन मुक्त असते. सोलारमुळे जीवाश्म इंधनांवरचं, जीवाश्म इंधन म्हणजे कोळसा, डिझेल, गॅस यांच्यावरचं अवलंबित्व कमी होतं, कार्बन उत्सर्जन कमी होतं. त्याच्यामुळे सोलारमुळे जी ऊर्जा निर्माण होते ती पूर्णपणे पर्यावरण पूरक आणि स्वच्छ अशी ऊर्जा असते. पुढचा प्रश्न आहे सोलारचा परफॉर्मन्स मॉनिटर करता येतं का? हो, करता येतं. मोबाईल ऍप थ्रू तुम्हाला रिअल टाइम जनरेशन डेटा दिसतो, त्याच्यामुळे परफॉर्मन्स ट्रॅकिंग शक्य होतं. पुढचा प्रश्न आहे सोलार हा टेम्पररी ट्रेंड आहे का? नाही, सोलार हा टेम्पररी ट्रेंड नाहीये, तर सोलार हा भविष्यातील ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. जगभरामध्ये सोलारचं अडॉप्शन खूप वेगाने चालू आहे. पुढचा प्रश्न आहे सोलार लावायची योग्य वेळ कोणती? जर आपण सतत वाढणारी इलेक्ट्रिसिटीची बिलं पाहिली तर जेवढा लवकर आपण सोलारचं अडॉप्शन करू, जेवढा लवकर आपण सोलार लावू, तेवढा लवकर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.